नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणामधील सराव संच 1.4 आपण आज पाहणार. सराव संच 1.4 चे उदाहरण पाहत असताना आपल्या थोडं लक्षात येईल की 2x - 3y = 15, 8x अधिक 5y = 77 हे समीकरण थोडी आपल्याला वेगळी वाटत आहेत. का वेगळी वाटत आहे? कारण यापूर्वी आपण समीकरण 1.1 मध्ये, 1.2 मध्ये, 1.3 मध्ये अशा प्रकारची समीकरणे आपल्या डोळ्यासमोर होती. 2x अधिक 3y = 5, 4x अधिक समथिंग 2y = 6, x अधिक y = 5. म्हणजे कुठेही छेदस्थानी चल आपल्याला यापूर्वी पाहायला मिळालं नाही. परंतु या अभ्यासामध्ये मात्र दोन्ही चल हे छेदस्थानी असल्यामुळे ही समीकरणे आपल्याला थोडी वेगळी वाटत आहेत आणि ही वेगळी वाटणारी समीकरणे कशी सोडवायची हेच आपल्याला आज पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडं पहिले यापूर्वी हे जे समीकरण आहे 2x - 3y = 15 हे जे समीकरण आहे याला आपण थोडं वेगळ्या पद्धतीने कसं लिहिता येईल. 2x म्हणजे 2 × 1x वजा 3y ला आपण लिहू 3 × 1y = 15. हे बघा, 2x 3 × 3 3y म्हणजे हे असं दिसणारं समीकरण प्रत्यक्षात मात्र असं आहे. 2 × 1x वजा 3 × 1y = 15. म्हणजे या समीकरणामध्ये हा 1x आणि या समीकरणामध्ये हा 1y आपल्याला थोडा वेगळा दिसतो आहे. तर मग या समीकरणाची सुरुवात करतानाच आपण 1x = p नवीन चल आणि 1y = q नवीन चल असं दोन नवीन वेगवेगळे चल आपण घेऊया. 1x = p, 1y = q. तर आपण हा 1x इथून जर आता p म्हणून ठेवला आणि 1y बरोबर जर q म्हणून ठेवला तर आपल्याला एक सोपं जे यापूर्वी आपण पाहत होतो 2p - 3q = 15 म्हणजे हे छेदस्थानी असणारे चल आता गायब झालेले आपल्याला दिसत आहेत आणि 2p - 3q = 15 हे सोपं समीकरण आपल्या नजरेसमोर येत आहे. तर कशामुळं? हे आपण सबस्टिट्यूशन जे केलेलं आहे त्यामुळं. तर 2x आपल्याला मिळाले आहे 2p - 3q = 15 आणि दुसरं समीकरण मिळते आहे आपल्याला 8p अधिक 5q = 77. समीकरण नंबर याला आपण 1 म्हणू शकतो, याला आपण 2 म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे दोन समीकरण आता आपल्या नजरेसमोर आलेली आहेत. तर हे समीकरण यापूर्वी आपण अनेकदा पाहिले, तीनही अभ्यासांमध्ये, तीनही सराव संचामध्ये आपण हे पाहिले. हे कसे सोडवायचे? आपल्याजवळ ज्या विविध पद्धती आहेत त्यापैकी कोणत्याही एक पद्धतीचा आपण वापर इथे करू शकतो. तर आपण बैजिक पद्धतीचा इथे साधारणतः वापर करू. तर इथे चल पहिल्या p चा सहगुणक आपल्याला 2 दिसतो आहे, चल p. दुसऱ्या q चा सहगुणक आपल्याला 3 दिसतो आहे. इथं दोन वेगवेगळे दिसत आहेत म्हणजे कोणाचाही सहगुणक इथे सारखा दिसत नाही. तर इथे 8p दिसतोय आपल्याला दुसऱ्या समीकरणामध्ये, पहिल्या समीकरणामध्ये 2p दिसतोय. याला जर आपण 4 ने गुणलं, याला जर आपण 4 ने गुणलं तर 2p - 3q = 15 हे जे समीकरण आहे या समीकरणात जर आपण 4 ने गुणलं तर आपल्याला 8p मिळतोय. तर आपण याला 4 ने गुणू, 4 ने गुणून काय होईल? 4 × 2 = 8p वजा 4 × 3 = 12q बरोबर 15 × 60 हे आपलं समीकरण नंबर 1 आणि 8p अधिक 5q = 77 समीकरण नंबर 2. असे दोन समीकरण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहेत. हे आपण आता पुन्हा दोन्ही समीकरण एकाखाली एक लिहू. 8p - 12q = 60 एक नंबर, 8p अधिक 5q = 77 समीकरण नंबर 2. बैजिक पद्धतीमध्ये सहगुणक सारखे झाल्यानंतर चिन्ह महत्त्वाचे आहे. इथं दोघांचेही चिन्ह अधिक आहे. ते आता अधिक आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी आता दोघां कॅन्सल हे व्हावे म्हणून या दोन समीकरणांची आपण वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. वजाबाकी करत असताना मी यापूर्वी सांगितलं आहे खालच्यांचे चिन्ह बदलावे. मग खालच्यांचे चिन्ह बदलल्यावर 8p - 8p हा कॅन्सल होईल, याचं उत्तर 0 येईल. 12q - 5q दोन्ही वजा असल्यामुळं इथे येईल 17q
वजा 77 अधिक 60 याचं उत्तर येईल वजा 17. दोन्हीकडे वजा आहे तर आपण ते पहिल्यांदा कॅन्सल करू. 17 क्यूब बरोबर 17, तर क्यू बरोबर आले 17 भागीला 17 म्हणजे क्यू ची किंमत आलेली आहे 1. ही क्यू ची आलेली किंमत आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये क्यू बरोबर 1 ठेवून, तर विद्यार्थी मित्रांनो समीकरण 1 आपल्याजवळ हे दिसते आहे ना, पण त्याचंच पहिलं रूप आपल्याजवळ सोपं असणार 2p वजा 3q बरोबर 15. इथे आपण q ची किंमत 1 ठेवूया. 2p वजा 3 कंसात 1 बरोबर 15. 2p वजा 3 बरोबर 15. 2p बरोबर हा वजाचं पक्षांतर तिकडे जर केला आपण वजा 3 चं, तर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जाताना तो अधिक होईल. तर 2p बरोबर 18, तर p बरोबर 18 भागीला 2, p बरोबर 9. q बरोबर 1, p बरोबर 2, 9 ही आपल्याला दोन्ही किमती आता मिळाल्या. तर आता आपण इथे सध्याच उकल लिहू शकत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. नाही तर आपण दोन चलाच्या किंमत मिळाल्यानंतर यापूर्वी आपण लिहित होतो उकल, असं आपण करू शकत नाही. कारण आपलं मूळ जे चल आहे ते x आणि y आहे. याची किंमत आपण अद्यापही काढलेली नाही, त्यामुळे आपल्याला उकल लिहिता येत नाही. हे आपलं सबस्टिट्यूशन होतं. तर आपण ह्या किमतीत पुन्हा परंतु 1/x बरोबर p आणि 1/y बरोबर q ह्या पुन्हा यामध्ये p आणि q च्या किमती जर आपण ठेवल्या, तर 1/x बरोबर p ची किंमत 9, 1/y q ची किंमत 1. तर तिरपा गुणाकार केल्यानंतर 9x बरोबर 1, तर x बरोबर 1/9. इकडे तिरपा गुणाकार केल्यास y बरोबर 1. तर आपल्याला उकल मिळते आहे 1/9 आणि 1. पहा, छेदस्थानी असणारे चल असे समीकरण जर आपल्याला मिळाले, सर्व समीकरण जवळपास 1.4 मध्ये अशा पद्धतीचेच आहे, ते कसे सोडवायचे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. दोन वेळा आपल्याला दोन वेगवेगळ्या चलांच्या किमती काढायच्या आहेत, जे सबस्टिट्यूशन मध्ये चल घेतले आहेत त्यांची, आणि ते पुन्हा वापस देऊन आपल्याला मूळ चलांची किंमत आपल्याला मिळते आणि अशा प्रकारे याचा उकल संच आपल्याला मिळतो. धन्यवाद.